रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कसे आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर पापड बघू शकता किती छोटा पापड आहे आणि आता त्याच्यावाली साईज बघू शकता किती मोठी अशी झालेली आहे. तर हे आहे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड. तर महाशिवरात्री विशेष आज आपण बनवतो आहे बटाटा साबुदाणा पापड. तर पापड बघा किती छान असे मस्त होत आहे ते. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे ते आज आपण बघूया. पण सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. एकदम पांढरा शुभ्र असे आपल्याला पापड झालेले आहे. बटाटा शिजवायचा नाही आहे, काही नाही, कच्चाच बटाटा आपल्याला दळून घ्यायचा आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंट करून कळवा, म्हणजे मला पण कळन माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे, कोणत्या शहरात कोणत्या गावात. तर चला महाशिवरात्री विशेष पापड कसे बनवायचे ते आज आपण बघूया. पॉकेटवाला साबुदाणा घेतलेला आहे. आपल्याला 2 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. 2 वाटी साबुदाणा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. कढई गरम करायला ठेवलेली, कढई छान गरम करून घ्यायची. साबुदाणा छान असा मस्त खरपूस भाजून घ्यायचा. भाजल्यानंतर छान मस्त मिक्सरला बारीक दळून घ्यायचा. जो साबुदाणा भाजतो तोपर्यंत आपल्याला बटाटे साळून कट करून घ्यायचे. इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपण छान साळून घेतलेले, कट करून घेऊया बारीक. साबुदाणा पण छान भाजलेला आहे, थंड करून घेऊया. साबुदाणा छान थंड करून आपल्याला बारीक दळून घ्यायचा आहे. साबुदाणा छान मस्त आपण बारीक दळून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने चाळण घ्यायची. चाळणीने छान असा मस्त गाळून घ्यायचा आहे. मी इथे सर्व साबुदाणा छान मस्त गाळून घेतलेला आहे आणि बटाटे सुद्धा आपल्याला छान मस्त बारीक दळून घ्यायचे. मिक्सरला थोडे थोडे घेऊन दळून घ्यायचे आणि चाळणीने छान गाळून घ्यायची. तर आपण बटाटा छान दळून घेतला आणि चाळणीने गाळून घेतला. साबुदाण्यामध्ये एकत्र करून घेऊया. दळायला पाण्याचा वापर केला तरीही चालेल. पाणी घालून घ्यायचंय, छान मिक्स करून घेऊया. मीठ घालून घ्यायचंय. छान मिक्स झालेलं आहे. आता गॅस चालू करून आपल्याला गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आधीच आपल्याला एकत्र करून घ्यायचं. पाण्याचा 2 तांबे वापर केलेला आहे. तर तुम्ही मोजूनच माप घ्या. जेवढं साबुदाणा आहे, बटाटे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला पाणी किती पाहिजे किती नाही. मी इथे 2 तांबे पाणी घालून घेतलेले आहे. इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे. छान शिजून घेऊया. कलर बघा असा लालसर दिसतोय. आता शिजल्यानंतर बघा किती छान असा मस्त कलर होणार आहे. तर गॅस चालू केलेला आहे. कमी गॅसवर स्टार्टिंगला थोडासा गॅस मोठा ठेवायचा. तर शिजत आलेला आहे. तर बघू शकता कमी गॅसवरच आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचं आहे. छान मस्त शिजत आलेलं आहे. तर बघू शकता खालवर केलंय. अशा पद्धतीने खालवर करत राहायचं. खालची बाजू वर, वरची बाजू खाली घालायचं. छान असं मस्त हटवून घ्यायचं. जसं चिक हटवतो तसं हटवून घ्यायचं. कमी गॅसवर 2 मिनिटं झाकण ठेवून देऊया, म्हणजे छान मस्त शिजून निघेल. झाकण ठेवून देऊया 5 मिनिटं. 5 मिनिटं झालेली, झाकण काढून बघूया. छान मस्त शिजून वरती आलेले आहे, बघू शकता. हलवून घेऊया. अजून 5-1 मिनिटं छान मस्त हलवून घेऊ. पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून देऊया. पुन्हा 5 मिनिटं झालेली, झाकण काढून बघूया. छान मस्त शिजलेलं आहे, बघू शकता. खालवर करून घेऊया. अशा पद्धतीने झालं पाहिजे. छान खालवर करून घेतलं. थंड करून घेऊया. छान असं थंड झालेलं आहे आपल्याला बॅटर. इथे 2 तेलाचे पिशव्या घेतलेले आहेत मी. अशा पद्धतीने पिशव्या घेतलेल्या कट करून 2 मोठ्या मोठ्या त्याच्यावरती आपल्याला थापून घ्यायचं. इकडे बाजावरती मी कागद आथरून घेतलेला आहे. ते मी थोडासा उंडा घेतलेला आहे, गोळा घेतलेला आहे पेड्यावाने. तर अशा पद्धतीने गोल करून छान त्याच्यावरती दुसरा कागद ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने लाटण्याने लाटून घ्यायचं किंवा हाताने थापून घ्यायचं. तर बघू शकता की ती गोलसर अशी आपल्यावाली पापडी तयार झालेली आहे. पापड तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने सगळे पापड आपल्याला तयार करून घ्यायचे. इकडे लगेच वरती कागद पलता घालून पापडी काढून घ्यायची. अशा पद्धतीने कागद घालायचा आणि हळूच असं वर करून आपल्याला पापड्या काढून घ्यायच्या. सर्व पापड्या आपण अशाच बनवून घेऊया. इथे सर्व आपले पापड झालेले आहे, साबुदाणा बटाटा पापड. तर बघू शकते किती छान असे मस्त झालेले आहे. आता दिवसभर वाळून देऊ. पापड थोडेफार सुकलेले आहे. आपल्याला थोडेफार उलटे पालटे करून घ्यायचे आणि कागद असं त्यांनी गोळा करून घेतलेला आहे बघा. अशा पद्धतीने
त्याला पापड चिटकलेले आहे. तर जेवढे होतं होईन तेवढे पापड्या ना उलट्या पालट्या करून घ्यायच्या. मला पापड्या बनवायला आहे ना खूप उशीर झाला होता, 2 ते 3 वाजले होते. त्याच्यामुळे थोडेसे अजून वलचट आहे. उद्यासुद्धा आपल्याला थोड्याशा सुकून घ्यावं लागणार आहेत. तर अशा पद्धतीने पापड निघतात. हे ह्या आधीचे निघलेले बघू शकता. जेवढे निघतील तेवढे काढून घ्यायचे. एकदम पातळ असे आपल्याला पापड झालेले आहेत. उलटे पालटे करून घ्यायचे आहेत. छान असे आपल्याला पापड निघालेले आहेत साबुदाणा बटाट्याचे. आपण शिवरात्री विशेष आपण पापड बनवलेले, तर चिरत नाही काही नाही. छान असे मस्त आपल्याला पापड तयार होत आहे ते बघू शकता. आता डायरेक्ट आपण तळूनच बघूया. तर इथं आपल्याला पापड्या पूर्णपणे छान मस्त अशा वाळलेल्या आहेत. तर बघू शकता किती छान असे मस्त झालेले आहे. तर आता आपण लगेचच तळून बघणार आहोत. कुठं काही चिरलेलं नाही, चारलेलं नाही. खूप छान असे मस्त आपल्याला पापड झालेले आहेत. एकदम महाशिवरात्री विशेष आज आपण बनवलेले आहे. उपवासासाठी तुम्ही बनवू शकता कुठलेही, किंवा उन्हाळ्यासाठी तुम्ही बनवून ठेवू शकता. एवढे छान असे मस्त इथे आपल्याला पापड झालेले आहे. तर चला तेल गरम करून आपण थोडेसे तळून बघूया. तेल गरम करायला ठेवलेले, तेल छान असं मस्त गरम झालेले आहे. पापड घालून बघूया. छान असा मस्त पापड फुगतोय बघू शकता, तुमच्या डोळ्यासमोरच आहे. एकच नंबर असा आपल्याला साबुदाणा बटाट्याचा पापड तयार होतोय. तर रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. एकदम छोटासा पापड आहे, पण एकदम फुललेला पापड आहे. 2 तळहात असं एवढा मोठा आपल्याला पापड तयार होतो. छोटे छोटे पापड तयार करेले, पण पापड तर बघा तुम्ही बघू शकता कढईमध्ये पूर्ण गच्च भरून जाते. एवढे छान असे मस्त आपल्याला पापड झालेले आहे. तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला पापड तयार झालेले आहे. आणि सुटायला पण बघा किती छान असं मस्त भुगा होतोय. तर असे पापड तुम्हाला सुद्धा बनवायचे असेल तर रेसिपी नक्की बघा, नक्की करून बघा. महाशिवरात्री विशेष तुम्ही असे पापड नक्की तयार करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि खुश राहा. आणि अशा पद्धतीने एकदम छोटा पापडचा मोठा पापड बनवून बघा. चला धन्यवाद.